शिव पार्वती विवाहाची गोष्ट. खूप खूप वर्षापूर्वी हिमालय पर्वतावर एक सुंदर राजकन्या जन्माला आली. तिचे नाव होते पार्वती. ती लहानपणापासूनच खूप भक्त होती आणि तिला मनातून वाटायचं माझा पती फक्त भगवान शिवच असावा. पण भगवान शिव खूप वेगळे होते. ते विरक्त होते, जंगलात राहायचे, अंगावर फक्त चर्म, शरीरावर भस्म लावायचे. तरीही पार्वतीने निश्चय केला की शिवाशिवाय मी दुसऱ्या कोणालाही पती मानणार नाही. पार्वतीने कठोर तप सुरू केले. ती उन्हाळ्यात अंगावर आग धरीत, पावसाळ्यात थंड पावसात उभी राहून, तर हिवाळ्यात बर्फात बसून ध्यान करायची. तिच्या या भक्तीने सर्व देव आनंदले. शिवाने पार्वतीची भक्ती खरी आहे का हे पाहायचे ठरवले. ते साधूच्या रूपात आले आणि म्हणाले, शिव तर भस्म लावणारे, बैलावर बसणारे विरक्त आहेत. असे पती तुला कसे शोभतील? तेव्हा पार्वतीने नम्रपणे उत्तर दिले, भगवान शिव हेच माझे आराध्य आहेत. मला त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नको. हे ऐकून शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले, उमा, मी तुला पत्नी म्हणून स्वीकारतो. हिमालय आणि मेनादेवीच्या महालात सजावट सुरू झाली. देव, ऋषी, गंधर्व, अप्सरा सगळे पाहुणे म्हणून आले. शिव भस्मधारी बैलावर बसून वरातीसह आले. वरात थोडी विचित्र दिसत होती, पण नारदांनी सगळ्यांना समजावले. शेवटी मंत्रोच्चारात शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला. संपूर्ण सृष्टी आनंदली. फुले बरसू लागली आणि देवांनी स्तुती केली.